पाहिजे. कदाचित कोणाला प्रसंग माहीत असेल, परभणी हे शहर रंगनाथ गुरुजीच्या नावानं ओळखतंय. माऊली ज्ञानोबाराचा सोहळा चालू होता. सद्गुरू मोतीराम महाराज पायी चालत होते. कुठं? सोहळ्याला. साक्षात वैराग्याचा झल्लाळ येते. पायी चालत होते आणि चालता चालता गाडीमध्ये बसून रंगनाथ गुरुजी सोहळा करीत होते. थकले होते. गुरुजी कशात होते? गाडीत. ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी गाडीत होते. शिंदे साहेब. मोतीराम महाराजांसोबत मारुती महाराज होते म्हणा. नवीन नवीन मी ऐकलेला आहे जुन्या महाराजांचा हा दृष्टांत. मी तर त्या काळात नव्हतो. मोठा माणूस भेटला म्हणजे आपण जावं आणि दर्शन घ्यावं. तयाची अचरता पाऊले पाऊली सात्विक श्रद्धा चाले, का तेच आहे ठेविले त्याची फळ. फळ जैसे तेची फळ. गुरुजीनं पाहिली आणि गुरुजी म्हणले जाऊ द्या ना आता, बसा गाडीत. काय म्हणले? रंगनाथ गुरुजी म्हणले मोतीराम महाराजाला म्हणे बसा ना गाडीत. मारुती महाराजाला माहित होतं मोतीराम महाराज किती कडक साधना करतात. सोबत राहणाऱ्याला माहित असते. महाराज म्हणू लागले, मारुती महाराज हळूहळू नको 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 आपण आपलं दिंडीत जाऊ. हात दाबला म्हण मारुती महाराजाचा. मोतीराम महाराजांनी सांगितलं तू गप्प बस. मोठ्या माणसाला नाही म्हणता येत नाही. तुला कळतंय का? अहो ते महाराज म्हणले वारी मोडल ना. आपला नियम काय? काय नियम आहे? गाडीत पाऊल टाकायचा नाही. एकदा आळंद देऊन निघालं तेव्हापासून पंढरीच पांडुरंगाला भेटल्याशिवाय गाडीत पाऊल टाकायचं नाही. आपला नियम आहे किती वर्षाचा. आणि आता गाडीत बसल्यावर इतक्या वर्षाची साधना मोडल ना. मोतीराम महाराज मारुती महाराजाला सांगतात तू गप्प बस. उग बसली गाडीत दोघं. कोणाच्या गाडीत? गुरुजीच्या. गुरुजीच्या गाडीमध्ये. आणि त्या ही घटना कुठं घडली? उद्धवभावाला चांगलं माहिती आहे, कारण ते खूप सेवा करतात. ही घटना घडली फलटणच्या अलीकड. फलटणचा मुक्काम होता म्हणे आणि फलटणला गेली. फलटण आल्यावर दोन रस्ते लागले. मोतीराम महाराज राहतात त्यांच्या दिंडीचा मुक्काम इकडल्या रस्त्याला आणि गुरुजी राहतात त्यांच्या दिंडीचा मुक्काम इकडच्या रस्त्याला. गुरुजीला माहित होतं. गुरुजी म्हणले आता महाराज, मोतीराम महाराज आता तुम्ही तुमच्या मुक्कामाला जावा आणि आमच्या मुक्कामाला जा. गुरुजी काहीच मोतीराम महाराज काही म्हटले नाहीत. हो महाराज. मोठ्या माणसासोबत कसं वागावं हे चाललंय आपलं. हो महाराज. खाली उतरली. गेली गाडी मोतीराम याची गुरुजींची. गाडी गेल्यावर आपली ती पडशी घेतली गुरुवर्य मारुती महाराजांनी आणि निघाले आपल्या बिराडाकडे. आवाज द्याला मोतीराम महाराजांना, मारुती थांब. कुठं चालला? ते म्हणले आपल्या बिराडावर. वारी राहिली ना म्हणले पायी. ऐका ना, जिथून गाडीत बसलो तिथं आपल्याला आधी काय करायचंय? वापस जायचंय. गाडीत जायचंय का? पायी जायचंय. आणि तिथून वापस यायचंय. आता मारुती महाराजाला राहवलंच नाही. तवाच नग नग म्हणू लागले. त्याला माहित होतं हे आपले गुरु किती कडक वागतात. आपल्या गुरुचं माहित असतं शिष्याला. मारुती महाराज म्हणले महाराज क्षमा मागून बोलवतो. मग पुन्हा वापस जाऊन पुन्हा तिथून पायी यायचं होतं तर गाडीतच बसायचं नसतं. इतकं मोठं बोलू नये मोठ्या माणसाच्या पुढे. पण महाराज बोलले म्हण. मोठा माणूस सहन करतो लहान्या माणसाच. मोतीराम महाराज हसले. तुझं बरोबर आहे म्हणले. तुला नाही कळत. अरे म्हणले साधना मोडली तर चालते, नियम मोडला तो चालतो. शास्त्र मोडलं तर चालतंय
पण साधूच्या शब्दाचं उल्लंघन करू नये हे आमचं शास्त्र आहे. काही अधिकाऱ्याचे वचन सांभाळले पाहिजे आणि काही वेळेला शास्त्र सांभाळलं पाहिजे. साधूला काय विशेष अनन्य साधारण महत्व आहे. साधू एकार वागले नाहीत कधी. जे गोड असेल ते वागलेत, जे योग्य असेल ते वागलेत. अधिकार परत्वे न्याय देणारं व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर कोण असेल ते व्यक्तिमत्व साधू आहेत दादा. अधिकार परत्वे वागायचं त्याने. मोतीराम महाराज वापस गेले. आता याच्या त्याग आला, याच्यात शांती आली आणि याच्यात संपदा आली. विठाला ऐका, रंगनाथ गुरुजी मोतीराम महाराजाला म्हणतात बसा गाडीत. त्यावेळेला मोतीराम महाराजानं कशाचा त्याग केला? साधनेचा केला ना. बरं, ते त्याग करायचा होता का? जे त्याग नियमाच्या प्रणालीत करायचा नव्हता ते सुद्धा केला. त्याच्यात शांती आली. शांती कोणती? त्यांना माहित होतं महाराजासोबत फलटण पर्यंत बसून जायचंय आणि तिथं उतरल्या पुन्हा पायी वापस येऊन पायी वापस जायचंय. मग थोडी चिडचिड व्हायला पाहिजे होती, थोडा राग यायला पाहिजे होता. शांती आली. संपत्ती कशाला म्हणायची? गुरुजीला कळालं नाही. गुरुजीला कळालं नाही का? यांना मी गाडीत बसतो म्हणतोय, बसा म्हणतोय म्हणजे मी बसून नेणार पुन्हा हे वापस येणार आहेत म्हणून माहित नव्हतं गुरुजीला? माहित होतं. पण गुरुजीनं यांची काय पाहिली? परीक्षा पाहिली. आणि परीक्षा पाहिल्यावर गुरुजी खुश झाले आणि गुरुजीनं यांना काय दिला? आशीर्वाद दिला. नो, आशीर्वाद ही संपत्ती आहे. गुरुच्या वचनासाठी वारी सोडून गाडीत बसणं हा त्याग आहे आणि त्यासाठी होणाऱ्या परिश्रमाबद्दल खंत न बाळगणं ही शांती आहे. विठोबा रखुमाई. आणि